नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे लहान मुलींसाठी हेअर बेल्ट। तर तुम्ही बघू शकता आपला हेअर बेल्ट इथे रेडी झालेला आहे। छान असा हा फ्रॉकवरचा मॅचिंगचा हेअर बेल्ट आहे। तर याचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे तुम्ही बघू शकता मी एक लांब पट्टी कट करून घेतलेली आहे। जवळजवळ 40 इंचाची पट्टी आहे ही। त्याची 40 इंचाची पट्टी आहे आणि जी रुंदी आहे, जी पट्टीची रुंदी आहे ती 5 ते पावणे 5 पर्यंत आहे। जर तुम्हाला 4 इंच हवे असेल तर तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त प्लेट्स हवे असतील तर पट्टीची उंची तुम्ही 50 पण घेऊ शकता। जर जास्त प्लेट फ्रिल वगैरे पाहिजे असेल तर 50ची पण उंची घेऊ शकता। तिथे आपण सरळ कपडा जो आहे स्ट्रेट आतला सरळ कपडा आतल्या साईडने ठेवून उलट्या साईडने आपल्याला कडेने शिलाई द्यायची आहे। तुम्ही बघू शकता शिलाई झाल्यावर आपल्याला तो कपडा पूर्णपणे असा पलटी करून घेतला आहे। कपडा पलटी करून झाल्यावर आपण एक सेंटरला मध्ये एक शिलाई करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता सेंटरला शिलाई करून घेतलेली आहे। आता त्याच्या बाजूनेच आपल्याला अजून एक अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची आहे। ही शिलाई का आपण जे इलास्टिक घेणार आहोत त्या इलास्टिकसाठी जागा म्हणून आपण ही सेंटरला 2 शिलाई करून घेतलेल्या आहे। तुमच्या इलास्टिकवर आहे। माझं इलास्टिक मोठं असल्यामुळे मी अर्ध्या इंचावर 2 शिलाई दिलेल्या आहे, म्हणजे दोन्ही शिलाईमध्ये अर्धा इंचाचं गॅप आहे। तर तुमचं जर छोटं इलास्टिक असेल तर पाऊण इंचच खूप होईल। तुमच्या इलास्टिकनुसार तुम्ही मध्ये ज्या 2 शिलाई करणार आहे त्या तुमच्या इलास्टिकनुसार करा। तर माझं इलास्टिक मोठं असल्यामुळे मी शिलाईचा गॅपमध्ये मोठा ठेवलेला आहे सेंटरला। तर इथे आपली दोन्ही साईडच्या शिलाया करून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा मध्ये आपली शिलाई करून झालेली आहे। ते हेअर बेल्ट तुम्ही मोठ्या मुलींसाठी सुद्धा हे यूज करू शकता। छान दिसतात मोठ्या मुलींसाठी सुद्धा आणि छोट्या मुलींसाठी सुद्धा। तिथे मी इलास्टिक घेतला आहे, तुम्ही बघू शकता 15 इंचाचं आपलं इलास्टिक आहे। 40 इंचाची रुंदी आहे, तर मी 15 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे। इलास्टिक कधी पण कमी घ्यायचं 10 ते 15 इंच, जेणेकरून व्यवस्थित छान अशा प्लेटा पडतील त्यासाठी। तर आता आपण जी मध्ये ही शिलाई केलेली आहे ना, तुम्ही बघू शकता जी आपण शिलाई केलेली आहे ना दोन्ही साईडला सेंटरमध्ये, त्याच्या आतमध्येच पिनाच्या साहाय्याने किंवा शिचोपण्याच्या साहाय्याने तुम्हाला हे इलास्टिक पूर्णपणे आतमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर मी याच्या आतमध्ये इलास्टिक टाकून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळ्या प्लेट्स ज्या चुन्या आपल्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या साईडने व्यवस्थित अशा ॲडजस्ट करून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या साईडने आपल्या प्लेट्स सेम दिसतील आणि इलास्टिक सगळीकडे व्यवस्थित असं बसेल। आपला कपडा पण व्यवस्थित असा प्लेटने छान दिसेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकता इलास्टिक सगळीकडून व्यवस्थित छान असं सेट झालेलं आहे। तर आपल्याला दोन्ही साईडचे टोक घेऊन एकावर एक ठेवून आपल्याला याच्यावर डबल शिलाई करायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे। तिथे बघू शकता तुम्ही छान असा आपला हेअर बेल्ट इथे छान असा रेडी झालेला आहे। तुम्ही असा प्लेन पण ठेवू शकता। आपल्या याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण हेअर बेल्टचा, तर असा प्लेन पण तुम्ही हेअर बेल्ट ठेवू शकता। पण याच्यावर अजून जरा छान दिसण्यासाठी आपण एक बो लावणार आहोत। तुम्हाला जर बो बनवता येत असेल तुम्ही बो पण लावू शकता, किंवा फूल वगैरे छोटंसं बनवता येत असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता। तर मी ते छान असा थोडं स्टोन वगैरे स्टिक करून मी ते बो बनवून घेतलेला आहे, कारण आपली जी याच्यावर मॅचिंगची जी फ्रॉक आहे त्यावर मी स्टोन ॲड केलेले आहेत। त्यासाठी हेअर बेल्टला पण मॅचिंग असे स्टोन मी लावलेले आहेत। तुम्ही बघू शकता छान असा आपला हेअर बेल्ट इथे रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप कमी कपड्यामध्ये हा आपला हेअर बेल्ट इथे स्टिच करून रेडी झालेला आहे। तर हा हेअर बेल्ट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।